नमस्कार मित्रांनो, आपल्या टिकटिक कॉर्नर या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकारने पारंपरिक कामगिरासाठी एक अतिशय मोठी आणि महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा नाव आहे पीएम विश्वकर्मा योजना. या योजनेअंतर्गत कामगारांना 15,000 रुपयाचे अनुदान आणि रुपये 3 लाख पर्यंत कर्ज, मोफत प्रशिक्षण आणि सरकारी प्रमाणपत्र देत आहे. जर तुम्ही स्वतः लोहार, टेलर, नाविक, कुंभार किंवा कोणत्याही पारंपरिक व्यवसायात काम करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पीएम विश्वकर्मा योजना काय आहे, यामध्ये नेमकी पात्रता काय आहे, किती पैसे मिळतात, अर्ज कसा करायचा आणि पूर्ण प्रोसेस. मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जे पारंपरिक कारागिरासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कारागिरांना आर्थिक मदत देणे, त्यांचा व्यवसाय वाढवणे, आधुनिक साधने उपलब्ध करून देणे, रोजगार वाढवणे. भारतामध्ये लाखो लोक पारंपरिक काम करतात पण त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक मदत नसते. त्यामुळे सरकारने ही योजना सुरू केली आहे. योजना कधी सुरू झाली आहे? ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ भारतातील सर्व राज्यातील नागरिकांना मिळणार आहे. सरकारने या योजनेसाठी हजारो कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये नेमकी पात्रता काय आहे? या योजनेमध्ये सुतार, लोहार, नाविक, टेलर, कुंभार, सोनार, सांबार, गवडी, माळी, दगड कामगार, विणकर. जर तुम्ही यापैकी कोणतेही व्यवसाय करत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये नेमकी वय मर्यादा काय? अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदार भारतातील नागरिक असावा. सरकारी नोकरी नसावा. किती पैसे मिळतात? या योजनेअंतर्गत तुम्हाला साधने घेण्यासाठी 15,000 रुपयापर्यंत 15,000चे अनुदान मिळते आणि आपल्याला 1 लाख रुपये कर्ज सुद्धा मिळते. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये कर्ज मिळते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये कर्ज मिळते. संपूर्ण 3 लाख रुपये कर्ज मिळते. यासाठी आपल्याला पर इयर 5% फक्त आपल्याला इंटरेस्ट आहे. व्याज 5% दराने आपल्याला 3 लाख रुपये मिळतात. यावर सरकार व्याजावर सबसिडी देते. या योजनेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. 5 ते 7 दिवसाचे प्रशिक्षण दररोज 500 रुपये तुम्हाला हजेरी दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते. यासाठी नेमके आवश्यक कागदपत्रे काय असतील? अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही सीएससी सेंटरला भेट द्या, आधार कार्ड द्या, फॉर्म भरा, कागदपत्रे द्या, अर्ज सबमिट करा. यामध्ये नेमके पैसे कसे मिळतात? अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे थेट बँक खात्यामध्ये सर्व पहिल्यांदा 15,000 रुपये अनुदान जमा होते. त्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपये कर्ज मिळते. महत्वाची सूचना, फक्त पात्र व्यक्तीचा अर्ज करू शकतात. चुकीची माहिती देऊ नका. मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा. मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना ही कारागिरासाठी मोठी संधी आहे. जर तुम्हाला पात्र असाल मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना ही कामगारांसाठी मोठी संधी आहे. जर तुम्ही पात्र असेल तर लगेच अर्ज करा. अशा सरकारी योजना अपडेटसाठी टेक कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.